वन मॅन आर्मी जर्सी नंबर 7 चढाई ट्रॅक वरती सज्ज होतोय. 7 खेळाडूंचा डिफेन्स आहे. दोन्ही टीम साठी डू ऑर डाय पद्धतीचा सामना असणार आहे. जो संघ जिंकेल तो सरळ मेगा फिनालेसाठी क्वालिफाय. त्याच्यामुळे दोन्ही टीम सुरुवातीच्या हाफमध्ये संभवता डिफेन्सिव्ह खेळ खेळणार यात काही शंकाच नाही आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आविष्कारच्या माध्यमातून आहे. ज्या ठिकाणी बोनस लाईन देखील ऑन होती, परंतु त्यानंतर आपण पाहतोय मध्यरेषेच्या आसपास थोडासा रेंगाळला आणि पहिल्या चढाईमध्ये बोनस पॉईंटची कमाई करत आविष्कारने आपल्या टीमचं खातं ओपन करून दिलंय. तर त्याला प्रत्युत्तरासाठी जर्सी नंबर 11 ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता, परंतु जर्सी नंबर 9 कडून मोठी चूक होते. तो बॅकलाईनच्या पाठीमागे जातो. विट का जॉब पत्थर से और पॉइंट का जॉब पॉइंट से देती हुई ये सालदुरे की टीम. तर त्याच वेळेला सालदुरे संघाच्या प्रांगणामध्ये चिनी सारखा जो स्टार खेळाडू आहे, चमचमता सितारा आहे, त्याला टॅकल केले जाते. सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये लीड वरती आघाडीवरती सालदुरेचा संघ आहे. ओजस खेडेकर एक उंच पुरा असा खेळाडू, प्रतिभावान खेळाडू, ज्यांनी पालघरच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये एका चढाईमध्ये तब्बल 6 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवण्याचा कीर्तिमान प्रस्थापित केला होता. तोच जर्सी नंबर 6 ओजस चढाई ट्रॅक वरती आहे. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन ऑफ असणार आहे. 2 खेळाडू जे बॅकलाईनच्या पाठीमागे त्यांना रिवायवल करायचं असेल तर गजानन संघर्ष केशरी संघाला डिफेन्स मध्ये पॉईंटची कमाई करणं गरजेचं आहे किंवा चढाईमध्ये टच पॉईंट घेणं अनिवार्य असणार आहे. ओजसची जी पहिली चढाई आपण पाहिली ती एक सेफ चढाई होती. सुरक्षित तो माघारी परततोय आणि प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा आविष्कार साळवी ज्यांनी पहिल्या चढाईमध्ये बोनस गुणाची कमाई करत आपल्या टीमचं खातं ओपन केलेलं होतं. याही वेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. लेफ्ट कॉर्नरला युवा डिफेंडर्स आहे, फार अनुभव नाही आहे आणि त्याच्याच दिशेने संभवत आक्रमण करण्याचा प्रयत्न आविष्कार साळवीचा. राईट कॉर्नरला विपुल सुर्वे त्यांनी कालच्या दिवसामध्ये आपण तो पहिला सामना पाहिलेला होता. त्या मॅच मध्ये शेवटच्या चढाईमध्ये 4 खेळाडू बाद करत आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिला होता आणि स्पर्धेच्या सेकंड राऊंड मध्ये दिमागात प्रवेश केला होता. तोच एक अनुभवी असा खेळाडू आहे, भक्कम बांधल्याचा खेळाडू विपुल सुर्वे चढाई ट्रॅक वरती सज्ज होतोय. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. आज पिंट्या आंबेकरच्या अनुपस्थितीमध्ये गजानन संघर्ष केशरी संघ मैदानामध्ये खेळतोय. रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय रोहित हा देखील एक सर्वोत्तम खेळाडू आहे आणि तोच संभवता चढाई ट्रॅक वरती आहे. इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर ना हो, हम चले हे लेकर रास्ते पर, हमसे भूलकर भी कोई भूल ना हो. यावेळेला डाव्या कोपऱ्यातला डिफेंड असला हुलकावणी देत संभवता मिडलाईन क्रॉस करतोय. 2 गुणांची कामे होते. मल्टी पॉइंट रेड होते. दोन्ही जे युवा डिफेंडर्स होते ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. अतिघाई संकटाच्या दिशेने नाही याचा पुनश्च एकदा परिचय देत आहेत. तर जर्सी नंबर 11 याही खेळाडूने सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये आक्रमक सादर केला आणि त्याला इथे शानदार टॅकल केलं जात आहे. अद्भुत डिफेन्स आहे. गजानन संघर्ष केशरी डिफेंडिंग चॅम्पियन बनाम डिफेंडिंग चॅम्पियन अशा 2 तुल्यबळ संघांमध्ये फाईट पाहतोय. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये आपण बघितलं तर गुणाचं खातं गजानन संघर्ष केशरीने ओपन केलं. त्याच्यानंतर सालदुरे संघाने काही अंश आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर मात्र शानदार पलटवार केला जातोय. यावेळेला चिमीच्या विरोधामध्ये आक्रमण, परंतु चिमी यशस्वी चढाई करतोय. मल्टी पॉइंट रेड बॅक टू बॅक गजानन संघर्ष केशरी संघाकडून. त्याच्या अगोदर देखील मल्टी पॉइंट रेड आणि त्यानंतर देखील पुन्हा एकदा मल्टी पॉइंट रेड. वेळ झाले कोचेस कॉर्नर त्यांचे अयोग्य प्रशिक्षक काय सल्ला देत आहे. मार्गदर्शन करण्याकरिता शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित असणारे आदरणीय अण्णाप्पा माने यांना आम्ही मंडळाच्या वतीने सन्मानित करू इच्छितो. राजेशजी घाग आपल्याला मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते अण्णाप्पा माने यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान करावा. धन्यवाद सर. धन्यवाद. या ठिकाणी ओजस पुन्हा एकदा चढाई ट्रॅक वरती लॉबीमध्ये संभवता जाण्यापासून ते थोडक्यात बचावलेत, अन्यथा या ठिकाणी मोठा धोका होऊ शकला असता. परशूटचा प्रयत्न केला जातोय. जर्सी नंबर 2 च्या दिशेने आक्रमण होत आहे आणि हलकासा स्पर्श त्याच्या दिशेने होताना पाहायला भेटतोय आविष्कारच्या माध्यमातून. सालदुरे संघ ऑल आउटच्या दिशेने आहे. केवळ एक मात्र खेळाडू शिल्लक आहे आणि तो देखील ओजस चढाई ट्रॅक वरती आहे. आपल्या टीमला जर ऑल आउटच्या धोक्यापासून वाचवायचं असेल तर इथे टच पॉईंट घेणं फार अनिवार्य असणार आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये
आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या ठिकाणी बडी सारखा एक अनुभवी असा डिफेंडर्स आहे ज्याने अनेक वर्ष गडीनं संघर्ष केसीसाठी लेफ्ट कॉर्नरचा डिफेंडर्स म्हणून यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. कव्हरचा जो क्षेत्ररक्षक होता शानदार डिफेन्स करतोय. पहिला प्रयत्न आविष्कार साळवीच्या माध्यमातून, त्याच्यानंतर सपोर्ट अन्य डिफेंडर्सचा मिळतोय. एका गुणाची कमाई आणि त्याचबरोबर सालदुरे संपूर्ण संघ ऑल आउट होतोय. ऑल आउट का मतलब होता है ऑल इन, पूर्णपणे एक नवीन उमेद नवीन जोश घेऊन. विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे. राजकुमार झडपे सर. धन्यवाद सर. तर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा चिबी सगळ्या ट्रॅकवरती पहिल्या हाफमध्ये आतापर्यंत सुरेख असा खेळ चिबीच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिला आहे. याच्या अगोदर एक मल्टी पॉईंट रेड आणि त्यानंतर पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नरच्या डिफेंडर्स वरती आक्रमण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातोय. तो झाकी है पिक्चर पूरा का पूरा अभी भी बाकी है. ज्यांनी पाळंद्याच्या ऐतिहासिक मैदानावरती जी सीझनची पहिली स्पर्धा संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा अवॉर्ड प्राप्त केला होता आणि त्यानंतर सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत या खेळाडूच्या माध्यमातून पाहिलंय. यावेळेला ओजास पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये गजानन संघर्ष केसी संघाचं कॉम्बिनेशन टॅकल. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या युक्तीचा पुनश्च एकदा परिचय देत जो सर्वोत्तम चढाईपट्टू होता त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय. ओजे जेवढा वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे राहील आय थिंक गजानन संघर्ष केसीसाठी एक जमेची बाजू असेल आणि पॉईंट घेण्यासाठी एक ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. सो बॅक टू बॅक पुन्हा एकदा चिमी जर्सी नंबर 3 चढाई ट्रॅकवरती आहे ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये अतिशय बहारदार खेळ केला होता आणि आजच्या या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये देखील सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये दमदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. तर दुसरीकडे विपुल सुर्वे जर्सी नंबर 4 कालच्या दिवसामध्ये एका चढाईमध्ये 4 खेळाडू बाद करत त्याने आपल्या टीमला इथपर्यंत पोहोचवलं आणि या सामन्यामध्ये देखील त्याच्याकडून त्याच्या टीमसाठी फार मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा असतील. शांत संयमी अशी खेळी सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. राईट कॉर्नरच्या दिशेने प्रेक्षकांमध्ये अभूतपूर्व उत्साह आपल्याला पाहायला भेटतोय. दापोलीतले जे क्रीडा रसिक आहेत ते दर्दी क्रीडा रसिक आहेत आणि ते देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत, मजा घेत आहेत. सो यावेळेला आविष्कार साळवी जर्सी नंबर 7 आविष्कार जीबी त्याचबरोबर आपण ऋतिकला देखील चढाई करताना पाहिलं होतं. परंतु यावेळेला संभवता मल्टी पॉईंट रेड पुन्हा एकदा आविष्कारच्या माध्यमातून पहिल्या हाफमध्ये सातत्यानं सालदुरे संघाला बॅकफुटवरती पाठवलंय गजानन संघर्ष केसी संघाकडून. आज केसी संघ पूर्णपणे इनफॉर्म अशा स्थितीमध्ये आपण आजमावतोय. प्रत्येक चढाईपट्टू डिफेंडर्स 100% एफर्ट देतोय आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा कॉम्बिनेशन टॅकल ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न होता, यशस्वी ठरतोय गजानन संघर्ष केसी. एका गुणाची कमाई आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑल आउटच्या नजदीक येतोय तो सालदुरेचा संघ. यावेळेला 2 खेळाडू डिफेन्स वरती आहेत. जिमी सारखा स्टार खेळाडू याही वेळेला संभवता मल्टी पॉईंट रेड 2+2 = 4 बॅक टू बॅक काही मिनिटाच्या अंतराने सालदुरे संघाला ऑल आउट केले. क्रीडा रसिकांना एक नम्र विनंती आहे. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला महिलांसाठी व्यवस्था खास करण्यात आलेली आहे. कृपया महिलांसाठी जागा मोकळी ठेवावी. बाकी सर्व बाजूनी पुरुषांनी सामना पाहता येईल, पाहावा, परंतु महिलांसाठी जी जागा आरक्षित ठेवलेली आहे त्या ठिकाणी कृपया पुरुषांनी गर्दी करू नये. सहकार्य करा. विपुल सुर्वे सुरुवातीच्या हाफमध्ये असून देखील चाचपडत खेळताना आपण सर्वजण बघतोय या टीमला सूर सापडलेला नाहीये आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर इन्फॉर्म अशी कामगिरी या टीमकडनं होणं देखील गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सालदुरे संघाला देखील चीअर अप करण्यासाठी क्रीडा रसिक इथे दाखल झाले, परंतु आविष्कार साळवी आणि चिमी या टीमच्या विजयातला सर्वात मोठा अडसर ठरत आहेत. पुन्हा एकदा आविष्कार डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या ठिकाणी विपुल सुर्वे याच्या अगोदर तो राईट कॉर्नरच्या दिशेने होता, यावेळेला त्याने दिशा बदलली आणि तो लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने डिफेन्स करताना आपण पाहतोय. वो सोच को बदलो तो सितारे बदल जाते, कस्तियां बदलने की आवश्यकता नाही, बस दिशा उनको बदलो जीत के किनारे बदल जाते. दिशा बदलतोय आणि संभवतः याचा इम्पॅक्ट किती पडतोय हे येणारा काळ सांगणार आहे. जर्सी नंबर 11 पुन्हा एकदा चढाई ट्रॅकवरती सज्ज होतोय. यावेळेला डिफेंडिंग चॅम्पियनच्या प्रांगणामध्ये जर्सी नंबर
नंबर 11 सही सलामत आपल्या प्रांगणामध्ये जर्सी नंबर 1 च्या विरोधामध्ये जोरदार आक्रमण त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय आणि बऱ्याच वेळानंतर सिंगल गुणाची कमाई करत गुणफलक आता सद्यस्थितीमध्ये 4 या अंकावरती पोहोचतोय तो सालदुरे संघाचा. तर दुसरीकडे तब्बल 20 पॉईंट पर्यंत गजानन संघर्ष केळशी संघ आहे. आतापर्यंतच्या खेळामध्ये 16 गुणांची भली मोठी आघाडी गजानन संघर्ष केळशी या टीमकडे आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा जिमी म्हणजे सिद्धेश गौरव सराई ट्रॅकवरती सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी पार पाडत प्रत्येक स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू किंवा सर्वोत्तम चढाईपटूचा अवॉर्ड सातत्यानं पटकावणारा हा गुणी खेळाडू आहे गजानन संघर्ष केळशी संघाचा. तर त्याच वेळेला ओजस खेडेकर उंचपुरा असा खेळाडू आहे ज्याच्या विरोधामध्ये सुरुवातीच्या हाफमध्ये कॉम्बिनेशन टॅकलची रणनीती केळशी संघाकडून आपण सातत्यानं आजमावले आणि पाहिले आणि त्यामुळे कुठेतरी ओजसला देखील सूर सापडत नाहीये. तो पूर्णपणे आतापर्यंत फ्लॉप ठरतोय परंतु पुढच्या मिनिटामध्ये आपला जो खेळाचा दर्जा आहे तो उंचवणं फार गरजेचं असणार आहे ते ओजससाठी आणि किंबहुना त्याच्या टीमसाठी. तर शांत संयमी असं आक्रमण करण्याचा प्रयत्न या चढाईमध्ये तो अर्थातच आपल्याला पाहायला भेटतो. आविष्कार साळवीचा जर्सी नंबर 7 पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. याही वेळेला संभवता काय घडतंय बघूया. लॉबीचा आधार पुन्हा एकदा मल्टी पॉइंट रेड. आज आविष्कार आणि जिमीने संभवता जी डील केली ती मल्टी पॉइंट रेडची डील केली आहे. सिंगल पॉइंट वरती दोन्ही खेळाडू सॅटिस्फाय होत नाहीयेत. वारंवार मल्टी पॉइंट रेडच्या माध्यमातून केळशी संघाचा गुणफलक पुढे सरकवला जातोय. 22 पॉइंट वरती केळशी संघ आहे तर 4 पॉइंट वरती आतापर्यंत आपल्याला सालदुरेचा संघ आजमावायला भेटतोय. तब्बल 18 पॉईंटची भली मोठी आघाडी आणि त्याचबरोबर खेळाडू लॉबीचा आधार घेतोय. तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये लाईन क्रॉस करा काही फरक पडत नाही परंतु कबड्डीच्या मैदानामध्ये जोपर्यंत प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूला तुम्ही टच करत नाही तोपर्यंत लॉबीचा आधार घेऊ शकत नाही. यावेळेला जर्सी नंबर 11 लॉबीमध्ये गेला सरळ बॅकलाईनच्या पाठीमागे प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वन मॅन आर्मी अर्थात जिमीला आपण पाहतोय. जिमी आविष्कार सातत्यानं चढाईचं शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावरती घेत आपल्या टीमचा जो गुणफलक आहे ते पुढे सरकवण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला एक सेफ लढाई एमटी रेड कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं की कारण कालच्या दिवसामध्ये जे संघ आपण मैदानामध्ये पाहिले होते ते सातत्यानं पहिल्या हाफमध्ये संभवता थर्ड रेडवरती खेळण्याचा प्रयत्न करत होते. आज या सामन्यामध्ये मात्र दोन्ही संघ आक्रमक पवित्रा घेताना आपण सर्वजण पाहतोय. पुन्हा एकदा ओजस खेडेकर जर्सी नंबर 6 ज्याच्याकडनं फार मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा आहेत. डाव्या कोपऱ्यामध्ये अजून देखील त्याला यश भेटत नाही. यावेळेला तो राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याच्या पवित्रामध्ये होता. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतला माघारी परततोय. प्रत्युत्तरासाठी मात्र पुन्हा एकदा जिमी सिद्धेश गौरव सज्ज होतोय. यावेळेला प्रतिस्पर्धी संघाचा जो सर्वोत्तम खेळाडू आहे विपुल सुर्वे त्याच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न खोलवर आक्रमण केलं जात आहे. संभवता काय घडतंय ते बघूया. अजून देखील चिमीची ही जी चढाई आहे ती कंटिन्यू सुरू आहे. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न होता त्याचा आणि त्याची दहशत बघा. राईट कॉर्नरचा जो डिफेंडर होता तो सरळ बॅकलाईनच्या पाठीमागे गेलाय. तो झाकी है पिक्चर पूरा का पूरा अभी भी बाकी है हे जिमीने इथं सिद्ध केलंय. हार नाही मानूंगा रार नाही ठानूंगा काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ गीत नया गाता हूँ हे सांगत असताना मिस्टर जिमी यावेळेला मधल्या फळीतला जो डिफेंडर होता रुथी त्याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत डबल थाई होल्ड केलं होतं. चढाईपट्टूकडे कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं. पुन्हा एकदा सिंगल गुणाची कमाई डिफेंडिंग चॅम्पियन केळशी संघाच्या प्रांगणात. संभवता पहिल्या हाफमध्ये तिसऱ्यांदा ऑल आउटच्या नजदीक पोहोचतोय तो सालदुरेचा संघ. विपुल सुर्वेच्या दिशेने पुन्हा एकदा जिमीचं दमदार असं आक्रमण हलका स्पर्श करतोय. एक मात्र खेळाडू शिल्लक राहतोय तो सालदुरे संघाच्या प्रांगणामध्ये आणि अर्थात जर इथे ओजसला टॅकल झालं तर पहिल्या हाफच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये तिसऱ्यांदा सालदुरेचा संघ ऑल आउट होऊ शकतो. परंतु यावेळेला ओजसवरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु ह्या वेळेला पुन्हा एकदा शानदार डिफेन्स आहे. डिफेंडिंग चॅम्पियन गजानन संघर्ष केळशी ऑन फायर. सालदुरे संघाकडे कोणतंही प्रत्युत्तर नाही. टास्क थोडीशी अवघड आहे आणि बघता बघता ऑल आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व खेळाडू नवीन उमेद नवीन जिद्द घेऊन मैदानामध्ये दाखल होत आहेत. गुणफलक तब्बल 29 पॉईंट वरती गजानन संघर्ष केळशी तर 4 पॉईंट वरती सालदुरेचा संघ म्हणजे 25 गुणांची भली मोठी आघाडी आतापर्यंतच्या खेळामध्ये गजानन संघर्ष केळशी या टीमकडे आपण सर्वजण आजमावतोय. कचाकच भरलेलं स्टेडियम चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली यांच्या वतीनं आयोजित केलेली ही कबड्डीची स्पर्धा पहिल्या हाफचा खेळ संपतोय.
गुणफलक पुन्हा एकदा जाणून घेऊया. 4 पॉईंट वरती सालदूर आहे, तर 29 पॉईंट वरती केळशी संघ आहे. 25 गुणांची भली मोठी आघाडी आहे. दरम्यान या ठिकाणी जी माने सर यांना आम्ही सन्मानित करू इच्छितो. गणेशजी गुजर आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली यांच्या वतीने प्रशांतजी माने यांना सन्मानित करावे. धन्यवाद सर. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या हाफमध्ये मी सागर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. याच्यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा सामना अमर भरे टासुरे आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ आहे श्री सीमामाता सालदुरे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार आहे. अमर भरे टासुरे बनाम श्री सीमामाता सालदुरे दोन्हीही बलाढ्य संघ दुसऱ्या उपांत्य फेरीच्या दरम्यान यानंतर मैदानामध्ये दाखल होतील. अमर भरे टासुरे संघाचा जर विचार केला तर दापोलीचा बाहुबली आफा कैनरकर, त्याचबरोबर किशोर गटामध्ये ज्या 2 खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलंय तो गौरीसन श्रेयस लाले अमर भरे टासुरे संघामध्ये खेळणार आहे. तर त्याचबरोबर मुंबई युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व करणारा संजोग लाले हा देखील अमर भरे टासुरे संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. राईट कॉर्नरला अर्थात पाठवल असेल, लेफ्ट कॉर्नरला पुन्हा एकदा रोहित छोगले एक सर्वोत्तम डिफेंडर, तर दुसरीकडे श्री सीमामाता सालदुरे संघाकडून रोहन उके BPCL सारख्या बलाढ्य संघाकडनं खेळत असणारा हा जो चमचमता सितारा आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर तेजस ज्याने काल भैरवनाथ जालगावच्या विरोधामध्ये दमदार अशा चढाई करण्याचा प्रयत्न केला होता, तो देखील आपल्या टीम मध्ये पाहायला भेटणार आहे. दरम्यान दुसऱ्या हाफमध्ये पुन्हा एकदा जिमी डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. विपुल सुर्वेच्या दिशेने खोलवर चढाई, दमदार आक्रमण, हलकासा स्पर्श आणि यावेळेला विपुल बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय. मोठा धक्का बसतोय तो सालदुरे संघाला. दुसऱ्या हाफमध्ये देखील अतिशय आक्रमक असा खेळ आपल्याला गजानन संघर्ष केसी टीमकडनं अनुभवायला भेटतोय. या टीमच्या नावामध्ये संघर्ष आहे. सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये बहारदार कामगिरी पार पडत आणि तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं अजिंक्यपद पटकावणारा हा तो गजानन संघर्ष केळशी संघ आहे. काल देखील आपण केळशी संघाबद्दल चर्चा केली होती. याच संघातून खेळणारे शैलेश सावंत सर पुढे जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळाले. 2004 साली जो पहिला कबड्डीचा वर्ल्ड कप खेळवला गेला त्या वर्ल्ड कप मध्ये अंतिम सामन्यामध्ये शैलेश सावंत सरांनी दमदार परफॉर्मन्स केला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावलेला होता. अर्थात ते देखील या गजानन संघर्ष केळशी संघाचेच होते. दरम्यान तोच बलाढ्य संघ आपण पाहतोय. तर दुसरीकडे सालदुरे संघ, या दोन्ही संघांमधलं बॅटल आहे ते आपण पाळंद्याच्या ऐतिहासिक मैदानावरती अनेक वेळेला आजमावलंय, अनेक वेळेला पाहिलेलं आहे. सीझनची जी पहिली स्पर्धा सलग 6 वर्ष पाळंद्याच्या ऐतिहासिक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावण्याचा जो रेकॉर्ड आहे तो जय सीमामाता सालदुरेच्या नावावरती आहे आणि तो रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या दिशेने गजानन संघर्ष केळशी संघाची वाटचाल ही सुरू झालेली पाहायला मिळते. सो दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा शानदार डिफेन्स आहे. डिफेंडिंग चॅम्पियन गजानन संघर्ष केळशी बनाम जय सीमामाता सालदुरे संघ. पुन्हा एकदा चिमी चढाई ट्रॅक वरती 4 खेळाडूंचा डिफेन्स, समोर 4 शिकार, एक शिकारी शिकार करणार का की किंवा त्याची स्वतः शिकार होणार हे बघणं फार रंजक, परंतु तो सहजरित्या मध्यरेषेच्या आसपास जातोय. एका जागेवरती शांतपणे उभा राहत क्षेत्ररक्षणाची चाचपणी करतोय, नजरेचा कटाक्ष बदरवरती ठेवतोय, कोणताही धोका संभवणार नाही याची पुरेपूर तो दक्षता घेतोय. याच्यानंतर अमर भरे टासुरे श्री सीमामाता सालदुरे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीनं सेकंड कॉल असणार आहे. सो दरम्यान यावेळेला आविष्कार ज्याने पहिल्या हाफमध्ये वारंवार मल्टी पॉईंट रेड करत आपल्या संघाचा गुणफलक पुढे सरकवला होता. ही तिसरी चढाई, थर्ड रेड, ऍब्सोल्युटली तिसऱ्या चढाईवरती आविष्कार साळवी फार कमी वेळेला तिसऱ्या चढाईवरती पाहायला मिळतो, परंतु यावेळेला बऱ्याच वेळानंतर शानदार डिफेंस, देर आयर दुरुस्त आयर, विलंब से किंतु एक शानदार टैकल देखने को मिलता हुआ सालदुरे की तरफ से. दरम्यान हा असाच जो डिफेन्स आहे तो सुरुवातीच्या मिनिटापासून जर पाहायला मिळाला असता तर कदाचित कहाणीचं चित्र काही वेगळंच बघायला मिळालं असतं. जर्सी नंबर 3 पुन्हा एकदा मोमेंटमचा वापर करतोय, अतिशय आक्रमक असा पवित्र घेतोय, परंतु तो देखील बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय. यावेळेला आविष्कार पुन्हा एकदा रिव्हायवल झाल्यानंतर चढाई ट्रॅकवरती आहे. याच्या अगोदरच्या चढाईमध्ये त्याच्याविरुद्ध शानदार असा डिफेन्स आपण आजमावला होता, त्याच्यामुळे ह्या वेळेला कोणताही धोका संभवणार नाही याची दक्षता घेतोय. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा त्याचा प्रयत्न आविष्कार साळवी आणि क्षितेश गौरत म्हणजे चिमीने पहिल्या हाफमध्ये अतिशय बहारदार असा खेळ सादर करत आपल्या टीमला एक मोठी आघाडी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या हाफमध्ये देखील तोच मोमेंटम
कंटिन्यू ठेवताना गजानन संघर्ष खेळायची. तर ओजस कडून फार मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा होत्या. सातत्यानं मल्टी पॉईंट रेट, सुपर रेट त्याच्याकडनं जर पाहायला मिळाल्या असत्या तर कदाचित हा सामना अतिशय उत्कंठावर्धक स्थितीमध्ये पोहोचताना प्रेक्षकांना जरूर आजमावायला मिळाला असता. यावेळेला ओजस पुन्हा एकदा राईट कॉर्नरच्या दिशेने ज्या ठिकाणी जर्सी नंबर 1 एक अनुभवी असा डिफेंडर्स आहे, परंतु कोणताही धोका संभवणार नाही याची दक्षता घेतली. पुन्हा एकदा आपल्याला आजमावायला भेटतोय तो अर्थातच आविष्कार साळवी. जरूरत आविष्कार की जर्नी होती है, गरज ही शोधाची जर्नी. अर्थात ज्या ठिकाणी आविष्कार चढाई ट्रॅक वरती पुन्हा एकदा शानदार चढाई आहे. संभवतः राईट कॉर्नरच्या डिफेंडरच्या दिशेने खोलवर आक्रमण, प्रचंड दहशत आपल्याला पाहायला भेटते. याच्या अगोदर आपण जिमीची देखील दहशत बघितली, त्यानंतर आता आविष्कारची आहे. खेळाडू सरळ बॅकलाईनच्या पाठीमागे, कोणतीही संधी त्याच्याकडे नव्हती. तर नंतर बॅक टू बॅक पुन्हा एकदा ओजस खेडेकर एक उंचपुरा असा खेळाडू आहे. कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये तो अनुपस्थित होता, तरी देखील सालदुरे संघाने अतिशय सुरेख खेळ सादर केला. त्याच्यानंतर ओजस आपल्या टीम मध्ये जॉईन झाला आणि तदनंतर अतिशय दमदार असा खेळ अनुभवतो या खेळाडूकडून. परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये, जो की उपांत्य फेरीचा सामना आहे, या सामन्यामध्ये मनावा तेवढा उत्कंठावर्धक खेळ आतापर्यंत आजमावायला भेटत नाहीये. सो आविष्कार पुन्हा एकदा सज्ज होते. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलची पोझिशन असणार आहे ती सालदुरे संघासाठी, परंतु आविष्कार कोणताही धोका पत्करत नाही, जोखीम स्वीकारत नाहीये, कारण त्याला माहिती आहे ही सेफ रेड होऊ शकते. जर तिसरी चढाई असती तर कदाचित रिस्क घेणं अनिवार्य होतं, परंतु इथे कोणताही धोका न पत्करता पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ आविष्कार साळवीच्या माध्यमातून घेतला जातोय, माघारी परततोय आणि त्याच वेळेला टाइम आउटची मागणी केली जाते. आपण आपल्या शुभ हस्ते मकबूल बुरोणकर यांना मंडळाच्या वतीने सन्मानित करावे. धन्यवाद सर. टाइमआउट नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेला ओजस जो सातत्यानं चढीला सामोरं जातो, यावेळेला संभवतः लॉबीचा आधार घेतोय. कोणत्याही खेळाडूला स्पर्श झालेला नव्हता. बॅकलाईनच्या पाठीमागे अर्थात ओजसला पाहायला मिळणार आहे 2 प्रमुख रेडर विपुल आणि ओजस बॅकलाईनच्या पाठीमागे. त्याच्यामुळे आता फार मोठी दारोमदार या 2 खेळाडूंवरती असणार आहे. यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये दोन्ही हात उंचावत गडी टिपण्याचा प्रयत्न, परंतु इथे दमदार असं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अगर आप शेर हो जिमी तो हम भी सव्वा शेर है, हे सांगितलं या 2 बहादूर खेळाडूंनी. कालच्या दिवसामध्ये देखील आपण बघितलं होतं की वडील आणि मुलगा असे दोघे जण मैदानामध्ये होते. त्याने अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय आणि आज देखील तोच खेळ आहे. शेवटची 5 मिनिटं रिमेनिंग आहेत. 5 पॉईंट वरती सालदुरे, माफ करा 7 पॉईंट वरती सालदुरे संघ आहे, तर 35 पॉईंट वरती गजानन संघर्ष केळशी संघ आहे. एक भली मोठी आघाडी आपण अजून देखील आजमावतोय. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये संभवतः इथे काय उलटफेर होईल का? त्याच्यानंतर अमर भारत टासुरे आणि श्री सीमा माता सालदुरे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार आहे. चालू संघ संपतात आपण तात्काळ मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. यावेळेला आविष्कारच्या विरोधामध्ये देखील सुरेख रणनीती आजमावण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान सिंगल गुणाची कमाई गजानन संघर्ष केळशी संघाच्या खात्यामध्ये. आज 2 खेळाडूंनी मैदान गाजवले. एक चिमी आहे, त्याचबरोबर आविष्कार आहे. एका नवीन रंगामध्ये, नवीन अवतारामध्ये आविष्कार साळवी आपण पाहतोय. सो रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर असून देखील खामोश आहे. ॲज अ डिफेंडर्स म्हणून तो त्याची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने पार करतोय. विपुलच्या दिशेने अर्थातच अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता, राईट कॉर्नरचा अपयशी ठरतोय. विपुलला मात्र गुणाची कमाई करण्यामध्ये यश मिळते. गेअर आहे, दुरुस्त आहे. सुरुवातीच्या हाफमध्ये अपयशी, परंतु तदनंतर शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना आपण बघतोय की सालदुरे संघ मात्र पुन्हा एकदा आपल्या लय मध्ये येताना बघायला मिळतोय. तर त्याच वेळेला जर्सी नंबर 11 या संपूर्ण मॅच मध्ये आतापर्यंतच्या अपयशाची कामगिरी पुढच्या येणाऱ्या काही मिनिटांमध्ये सालदुरे संघाकडनं उलटफेरची अपेक्षा आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घेणं फार गरजेचं आहे. बॅकलाईनच्या पाठीमागे जे युवा खेळाडू सातत्यानं आपल्या टीमला चेअरअप करतात, त्यांना आता आजमावण्याचा प्रयत्न केला जातोय. जर्सी नंबर 6 एक युवा खेळाडू, गुणवान खेळाडू, ज्याच्याकडे प्रतिभा आहे शालेय स्तरावरती. त्याने अतिशय सुरेख असा खेळ सादर केला आहे. यावेळेला विपुलच्या दिशेने आक्रमण, सर्वोत्तम जो खेळाडू होता त्याला शिकार बनवतोय. एका गुणाची कमाई करत कर्णधारांनी जो विश्वास दाखवला होता, सबस्टिट्यूशन करून त्याला जे मैदानामध्ये घेतलेलं होतं, तो विश्वास त्यांनी सार्थकी ठरवलाय. अद्भुत कामगिरी जर्सी नंबर 6 कडून. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. प्रत्येक खेळाडू आपलं सर्वोत्तम कॉन्ट्रीब्युशन गजानन संघर्ष केळशी संघासाठी देतोय. तर त्याच वेळेला जर्सी नंबर 11 यावेळेला
संभवतः जो जर्सी नंबर 15 होता त्यांनी सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न केला, परंतु या खेळाडूला सोलो टॅकल करणं एवढं सोपं नाहीये. वीक टॅकल, एका गुणाची कमाई आणि त्यानंतर बॅक टू बॅक पुन्हा एकदा जर्सी नंबर 6. याच्या अगोदर विपुल सारखा जो सर्वोत्तम खेळाडू त्याला त्यांनी बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं होतं. 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे, सुपर टॅकलची पुन्हा एकदा पोझिशन आहे. 3 किंवा त्यापेक्षा कमी खेळाडू ज्यावेळेला डिफेन्सवरती असतात आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला चढाईपटू बाद होतो त्याला सुपर टॅकल म्हटलं जातं. ज्या ठिकाणी डिफेन्स करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये 2 गुणांची कमाई होऊ शकते. शेवटची 2 मिनिटं बाकी. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा, अमर भारत टाळसुरे बनाम श्री सीमा माता सालदुरे. अतिशय उत्कंठावर्धक सामना तो संभवता क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना प्रेक्षकांना अपेक्षा होती कदाचित टशन पाहायला भेटेल, हाय व्होल्टेज ड्रामा होईल, परंतु तसं काही घडत नाहीये. सामना थोडासा एकतर्फी झालाय, परंतु घडण संघर्ष केसीचे 2 जे खेळाडू आहेत त्यांनी सर्वोत्तम कामगिरी पार पडले. जिमीने आपली भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने पार पडली. सर, आता हा जो सामना सुरू आहे त्यामध्ये गजानन संघर्ष केळशी या संघाने सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. त्याबद्दल परशुराम माने यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक या संघाला आलेलं आहे. धन्यवाद सर. डिझर्व करतो आय थिंक हा संघ, कारण त्याने आतापर्यंत अनेक वेळा प्रचंड मेहनत घेत अनेक तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकलेत, अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकलेत, अनेक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकलेत. त्याच्यामुळे हा संघ डिझर्व पॉईंटची एक भली मोठी आघाडी. यावेळेला जर्सी नंबर 3 ज्यांनी काल अतिशय सुरेख असा परफॉर्मन्स सादर केला होता, आपल्या टीमसाठी सातत्याने पॉईंटची कमाई केली होती, तो खेळाडू आज मात्र अपयशी ठरतोय. रत्नागिरीचा टायगर बंटीच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि अंतिमता बंटीला शिकार बनवतोय, तो बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय, बजर होतोय. हा सामना इथे संपतोय. फायनली गजानन संघर्ष केळशी विन द मॅच, क्वालिफाय टू मेगा फिनाले.